पर्स मध्ये काय दाखव? पर्स मध्ये काहीच नाही सर, नॉर्मल गोष्टी आहेत फक्त. त्याच नॉर्मल गोष्टी बघू देत मला श्वेता. काय एखादा रेकॉर्डर वगैरे लपून आणला असशील तर रिस्क नाही घेऊ शकत ना. आफ्टर ऑल अंशुमन राजवाडे आहे मी. अगं एसी ऑन करत होतो मी, घाबरतीयस काय? श्वेता, यू नो व्हॉट, तुम्हाला खूप इंटरेस्टिंग वाटतेस. म्हणजे इकडे अगं इकडे ये. माझ्यापासून लांब पण जातेस. इकडे आणि माझ्या जवळ पण येतेस, जसं की मला चॅलेंज करतेस. आजपर्यंत कोणतीच मुलगी मला नाही म्हणाली नव्हती. तू जेवढी लांब पळतेस ना, तेवढंच तुझ्या मागे यावंसं वाटतं. अरे आजी, अर्पिता या. हे बघा, खास साड्या मागवल्यात मी. खूप सुंदर आहे दादा. आपण आहे ना पैठणी थीम करूया. हा, आणि हो, मी माझ्या सासूसाठी 2 साड्या घेणार आहे. हो, तिची कटकट कमी होईल रे माझ्या मागची जरा. काय ही बघ, ही माझ्यासाठी, ही मम्मासाठी. हा रंग अधिराला फार आवडतो. हा आजी, खुलून दिसते तुला साडी खूप. छान आहे ना. हो. आजी, सोन्याची आणि चांदीची जर आहे बघ ह्याला. आजीच्या हातात आहे ती साडी सगळ्यात बेस्ट. 2,60,000 फक्त. डन करून टाका. अरे पिंट्या, काय म्हणजे एवढी काय एवढी येऊ म्हणजे? आजी आहेस तू माझी, माग वगैरे काय घेऊन बसेस? थँक्यू. अरे आजी, तुझ्यासाठी काही. काय वी आर एक्स्ट्रीमली सॉरी. आता तुम्हाला त्रास होणार नाही, मी गॅरंटी देतो. आवाज आम्ही खूप कमी ठेवू. कमॉन जिजू, पार्टीत लाऊड म्युझिक नसेल तर मजा कशी येणार? काय यार अधिरा, कशाला हाऊस पार्टी ठेवायची? सो बोरिंग यार. ऐका ना गाईज, जरा थांबा ना. त्यांचं बरोबर आहे. आपल्या पार्टीचा दुसऱ्यांना त्रास नाहीच झाला पाहिजे ना. आणि बाकी काय नाही, पार्टीच आहे ना, आपण ती आताही एन्जॉय करूच शकतो की. कसा एन्जॉय करणार? म्युझिक तर बंद आहे. एवढंच आहे ना, मी लावतो की म्युझिक, फक्त आवाज थोडा कमी ठेवूया. मी करतो. घ्या, म्हणजे एवढं होऊनही यांच्या पार्टीची हाऊस काय भागली नाही. देशमाने प्लीज. हे बघा हिंगणे, देशमाने, मी पुन्हा एकदा तुमची माफी मागतो आणि तुम्हाला विनंती करतो की आपण जरा बाजूला जाऊन बोलूया का या विषयावर, प्लीज. काय सरपोतदार, आता काय बोलायचं राहिलंय? ऐका माझं. चल चल. अहो मुलं आहेत ती, किती केलं तरी. आपण नाही समजून घ्यायचं तर कोण? ऐका गिल्स, गाइस, गाइस, गाइस,
व्हॉट आर यू डुईंग गाईज? अल्कोहोल? मी तुम्हाला सांगितलं होतं ना स्ट्रिक्टली नो अल्कोहोल म्हणून. ऑफकोर्स बेब, नाहीतर पार्टी कसली आणि आपण सगळे पिणार. डार्लिंग प्लीज, नाही होणार आहे हे. कमॉन आदिरा, नाटक नको करू. काही सांगा ना हिला. आदिरा Guys, no. सांगितलं होतं ना घरामध्ये दारू नाही पाहिजे म्हणून. सरपोतदारांच्या घरामध्ये ही असली थेरं चालणार नाही, कळलं? कम ऑन यार, वी आर ग्रोन अप्स. असं करू नकोस. लहान मुलं नाही आहेत आपण. पण सर मी खूप साध्या घरातली मुलगी आहे. मला जॉबची खूप गरज आहे. Then be a good girl to me. कळतंय ना तुला? पण समर सर, त्याचं काय? त्यांना वाटतंय की मी खोटारडी आहे म्हणून त्यांनी मला रिझाईन करायला सांगितलं ना. दादाचं काय एवढं मनावर घेऊ नकोस रे. पण सर ते ओनर आहेत ना. कंपनीचे, तुझे नाहीत. पण ते मला जॉबवरून काढूच शकतात ना सर. समर दादाचं कसं आहे माहिती? मी जे सांगेन तेच त्याला बरोबर वाटतं. त्याच्या स्वतःचं काही डोकं नाहीये. फॅमिलीच्या प्रेमात अंधळा झालाय तो. इनफॅक्ट तो ज्या खुर्चीत बसलाय ना, ती खुर्ची माझी आहे. तो सगळं माझं ऐकतो. सगळे डिसिशन्स मी सांगितल्याप्रमाणे घेतो. खरं तर लायकी नाहीये त्याची त्या खुर्चीत बसायची. वयाने मोठा आहे आणि मी जास्त हावरट नाहीये. त्याला कंपनीचा मालक म्हणून मिरवायचंय, मिरवू दे. आत्ता मालक तो असला तरी खरा बॉस कोण आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. तुला कळतंय ना मी काय सांगतोय ते? मी सांगितल्याप्रमाणे केलंस तर जॉब तर वाचेलच तुझा, पण अजून बरंच काही मिळेल. प्रमोशन, एक्सपेन्सिव्ह गिफ्ट्स, फॉरेन ट्रिप्स, खूप फायदे आहेत माझ्या फेवरमध्ये राहायचे.